जंगल आणि खेकडा. एकदा काय झाले, दाट जंगलाच्या काठी एक शांत तलाव होतं. त्या तलावात एक हुशार खेकडा राहत होता. खेकडा रोज तलावात फिरत असे, छोट्या माशांची खेळत असे आणि शांतपणे आपले जीवन जगत असे. एके दिवशी जंगलात एक चालाख कोल्हा फिरत आला. तो खूप भुकेला होता. त्याने तलावाजवळ खेकड्याला पाहिले आणि मनाशी म्हणाला, हा तर माझा सोपा भक्ष्य. कोल्हा खेकड्याजवळ गोडपणे बोलू लागला, अरे खेकड्या, तू किती शांत आणि हुशार दिसतोस. माझ्यासोबत जंगलात फिरशील का? तुला मी सुंदर ठिकाणे दाखवीन. खेकड्याला कोल्ह्याचे बोल ऐकून शंका आली. तो म्हणाला, मला तलावापासून लांब राहायला भीती वाटते. कोल्हा गोड गोड बोलून त्याला बाहेर नेऊ लागला. पण खेकडा हुशार होता. तो कोल्ह्याच्या मागे चालत चालत कोल्ह्याच्या शेपटीवर चढला आणि त्याने आपल्या मोठ्या नखांनी शेपटीला पकडले. वाटेत कोल्हा सतत खेकड्याला खाताना कसे वाटेल याची कल्पना करत होता. तेव्हा खेकड्याला समजले की कोल्हा काहीतरी कपट करणार आहे. तसेच कोल्हा एक शांत जागी पोचला आणि खेकड्याला पकडणार म्हणून वळला. तेव्हाच खेकड्याने त्याच्या शेपटीत चिमटा काढला. कोल्हा वेदनेने ओरडला आणि पळून गेला. खेकड्याने तत्काळ तलावात उडी मारली आणि सुरक्षित राहिला. शिकवण: चतुर आणि गोड बोलणाऱ्या लोकांवर लगेच विश्वास ठेवू नये, म्हणून आपली बुद्धी आणि सावधपणा राखणे खूप महत्त्वाचे असते.